नमस्कार, कोकण विजन न्यूजमध्ये आपलं प्रथमतः सहर्ष स्वागत. आपण आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळकोकणात सातार्डा ह्या गावी आहे आणि सातार्डा गावी माझ्या पाठीमागे बघतायत हे देवालय आहे, महादेवाचं देवालय आहे. हे इसवी सन काळापूर्वीचं देवालय आहे. कमीत कमी 800 वर्षापूर्वीचं हे देवालय आहे. त्या देवालयामध्ये त्याची दुसरा जो राजा भोज होता, त्या राजा भोजाने काही दानपत्र केलेलं होतं. इथे लिहिलेलं आहे त्यांनी बघा की 7 ऑगस्ट 1206 रोजी हे दानविधी त्यांनी पार पाडलेला होता. 15 गड्या सोन्याची नाणी दान दिली होती. 15 गड्या सोन्याची नाणी म्हणजे इथे पाहायला गेला तर 1200 सोन्याची नाणी होतात. म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे एक बेल म्हणजे हे एक नाणं अशा पद्धतीचं पकडलं जात होतं. हा राजा भोज होता त्यावेळी इथे आला. त्यानंतर हे मंदिराचं त्यांनी पाहणी केली आणि त्यानंतर तिथल्या एका पुरोहिताला 1200 नाणी दिली. ही 1200 नाणी ह्याच्याकरिता दिली की ह्या मंदिराची देखभाल करण्यासाठी दिलेली होती. आज ह्या मंदिराचा जीर्णोद्धार होतो आहे. काही दिवसांनी त्याचा जीर्णोद्धार होईल. नवीन रूपामध्ये आपल्याला मंदिर दिसतं आहे. नवीन रूपामध्ये बनण्याचं हे तयारीमध्ये आहे. ह्याचा जीर्णोद्धार हा काही दिवसांनी आपल्याला दिसणार आहे. आपण पाहत आहात तो जीर्णोद्धार होईलच. पण ह्याच्यामध्ये ज्या काही महत्त्वाच्या माहिती आहेत ते इथे आपल्याकडे ह्या देवस्थान कमिटीचे काही मानकरी असतील त्यांच्याकडनं आपण माहिती करून घेणार आहोत. चला तर मग बघूया ते आता मानकरी आहेत ते आपल्याला त्याबद्दलची काय माहिती देत आहेत. ते आपल्यासोबत भूतनाथाचे पुजारी आता पंकजी मेस्त्री आहेत. तसं रवळनाथाचे जे पुजारी आहेत ते ज्ञानदीप उर्फ झिलू राऊळ आहेत आणि ते मानकरी आहेत. आपण त्यांनाच विचारूया ह्या सर्व देवालयाबद्दलची काय माहिती जास्तीत जास्त मिळवता येते ते त्यांच्याकडनं प्रयत्न करूया. नमस्कार पंकजजी. नमस्कार. मला सांगा की आज हे देवालय आहे खूप जुनं आहे. ह्याला कुठेतरी इसवी सनची पार्श्वभूमी लाभलेली आहे. नक्की ह्याच्यामध्ये काय पुरातन आहे हे सांगण्याचा प्रयत्न करा. प्रथमदर्शी या मंदिरामध्ये 800 वर्षापूर्वीचे जुनं मंदिर आहे. त्यामुळे मंदिरात प्रवेश केल्यानंतर उजव्या बाजूला एक दानपत्र म्हणजे शिलालेख आहे. त्या शिलालेखामध्ये हेळे कन्नड भाषेत कोरीव काम केलेलं आहे आणि त्याचे भाषांतर आम्ही एका इतिहासकार अनिल दुधाणे यांच्याकडून ते वाचून घेतलं आहे. आणि ते जवळजवळ 25 ओळ्या आहेत. त्याच्यातल्या 20च ओळी वाचता आल्या. काही त्या फुसटच्या असल्यामुळे ते लक्षात येत नाहीत. म्हणून 20 ओळी ते काय होतंच लिहिलं ते आता आम्ही ते मराठीत करून घेतलं आहे. आणि ते 20 ओळीतलं असं आहे की हा शिलालेख हे कन्नड भाषेतील आहे असं त्यांनी सांगितलं. म्हणजे जे इतिहासकार आहेत वाचक त्यांनी सांगितलं की हे कन्नडमधील हे शिलालेख आहे. याच्यात त्यांनी हे दानपत्र आहे. आम्ही त्याला शिलालेख म्हणतो पण ॲक्च्युली दानपत्र आहे. त्या राजाने दिलेले हे दान म्हणजे ह्या मंदिरासाठी त्यांनी 15 सोन्याच्या घड्या ह्या पुरोहिताकडे दान दिल्या. आणि त्या दान देताना साक्षी म्हणून आमची आताची एकलखंडी हे तेव्हाचे पुरातन नाव पण ते आताची काराखंडी तिथले जे महाजन होते त्यांच्या महाजनाच्या साक्षीने हे दान दिलं गेलं. आणि त्याने ते दान देताना त्याच्यात असा उल्लेख केला की हे दान जर कोणी त्याचा दुरुपयोग जर केला तर त्याला त्याने शाप त्याच्यात लिहिलेला आहे. म्हणजे असा दिला आहे ब्रह्महत्येचा शाप लागेल त्याला आणि त्याचा ब्रह्मपातक लागेल असं त्याच्यात तो ते उल्लेख केलेला आहे. आणि त्या सोन्याच्या नाणीतून वर्षभरात जे कार्यक्रम होतात ते कार्यक्रम त्या नाण्याच्या व्याजातून व्हायला पाहिजे असं त्यांचं ते मत होतं. आता ह्या शिलालेखामध्ये तुम्ही म्हणताय की जो शिलालेख आहे तो पुरातनापासून आजपर्यंत त्या स्थितीत आणि तसाच आहे का? हो तसाच आहे. त्याच्यावर कुठलाही वातावरणाचा कुठलाही पाण्याचा कुठलाही काही परिणाम झालेला नाही. तरी पण तो थोडासा खालच्या ओळी जरा त्या गुळगुळीतपणामध्ये दिसत नाही आहेत एवढंच. ज्ञानदीपजी तुम्ही मला सांगा आता हे मंदिर आहे हे जीर्णोद्धार होतो आहे. पुन्हा एकदा मंदिर भव्य दिव्य असं उभं राहत आहे. ह्या मंदिराचा जीर्णोद्धार आहे हा कधी आणि कशा पद्धतीने होणार आहे? नमस्कार. दिनांक 30 एप्रिल 2026 रोजी दुपारी 12:36ला कलशरोहणाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. तसंच दिनांक 1 मे 2026ला श्रीदेव गजानन महाराज लक्ष्मी माता व साणीय पुरुष याची पुनर्प्रतिष्ठापना होणार आहे. तरी मी मानकरी या नात्याने व रवळनाथाचे पुजारी या नात्याने सर्व भाविकांना आवाहन करतो की ह्या संधीचा या कार्यक्रमाला आपली उपस्थित लावून या संधीचा
लाभ घ्यावा. पुरातत्व विभागाचे पुणे येथील जे अनिल दुधाणे होते, जे इतिहासकारक होते, त्यांनी हा जो शिलालेख आहे वाचला. तब्बल 28 ओळ्या होत्या, त्याच्यातल्या 20 ओळ्या वाटल्या आणि त्या 20 ओळ्यामध्ये वाचल्यानंतर त्यांनी काय लिखाण केलेलं आहे आणि हे पाठवलेलं आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांग. हे लिखाण असं आहे बघा. हा शिलालेख कन्नड भाषेतील असून 13व्या शतकातील आहे. महामंडलेश्वर शिलाहार राजा विजयादित्य याचा मुलगा भोजदेव द्वितीय हा कोल्हापूर जवळील पन्हाळा दुर्ग येथील आपल्या छावणीतून राज्य करत होता. त्याच्या कारकिर्दीत शालिवाहन शेखे 1928 चक्रीय वर्ष शमनाम संवत्सर भाद्रपद महिन्यातील वद्य 3 म्हणजेच सोमवार दिनांक 7 ऑगस्ट 1206 रोजी सर्वांच्या उपस्थितीत हा दानविधी नोंदवण्यात आला आहे. एकलखेडी आताची कागलखेडी वाडी म्हणजेच काराखंडी येथील महाजन तसेच त्या ठिकाणचे इतर मान्यवर यांच्या साक्षीने प्रभू बापूदेवाचा पुत्र विठ्ठलदेव यांनी सकळेश्वर महादेव मंदिराचा पूजा व उत्साहासाठी शाश्वत देणगी म्हणून 15 गड्या सोन्याची नाणी दान दिली. या दानाचे उल्लंघन करणाऱ्यास कुरुक्षेत्र, गया व वाराणसी येथील ब्राह्मणाच्या नाशाइतके ब्रह्महत्येचे पाप लागेल. आता जो शिलालेख मी वाचून दाखवलेला आहे तो कुठंतरी अर्धवट आहे, पण ह्याचा पूर्ण व्हिडिओ तुमच्याकडे नक्कीच येईल. नक्कीच तो दाखवला जाईल. तो तुम्हाला त्याची पूर्णपणे जी माहिती आहे ती नक्कीच इतिहासकारकाकडनं जे आमच्याकडे आलेला आहे, जो इतिहासक वाचक आहे त्यांच्या अनिल दुधाणे आहेत त्यांच्याकडनं येईल. त्यानंतर आम्ही नक्कीच ह्याची पूर्णपणे तुम्हाला माहिती देईन. आणि असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो. पुरातन काळातील देवस्थानं किंवा पुरातन काळातील काही अशा घडामोडी कोकणातील असतील ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. ज्यांना कुणाला अशी काही माहिती द्यायची असेल तर माझा नंबर आहे 8369539769. ह्या मोबाईल नंबरवर मला नक्कीच फोन करा आणि मला सांगा. त्यानंतर आम्ही तुमच्याकडे येऊ. त्याच्यात ज्या देवालयाची किंवा कुठच्या वास्तू जे पुरातन वास्तू असेल त्याची माहिती घेऊ आणि त्याविषयीचा आपण व्हिडिओ नक्कीच चॅनलला दाखवण्याचा प्रयत्न करू. यश माधव, कोकण विजन न्यूज, सातारा.